हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? होप की तुम्ही सगळे मस्तच असाल आणि नेहमीप्रमाणे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सो आत्ता मी तुम्हाला माझ्या हॉलमधल्या रिकाम्या स्पेसचा व्हिडिओ दाखवते आहे कारण मी शीशम फर्निचरचं थोडंसं फर्निचर ऑर्डर केलं आहे आणि त्याची डिलिव्हरीच आत्ता मला मिळणार आहे. मी शीशमूरचा डायनिंग टेबल, क्रॉकरी युनिट आणि एक सेंटर टेबल घेतला आहे. बट अनफॉर्च्युनेटली क्रॉकरी युनिटमध्ये थोडासा काहीतरी फॉल्ट आहे असं शॉपवाले म्हणाले आणि त्यामुळं क्रॉकरी युनिट आज मला नाही मिळालं आणि त्याच्या डिलिव्हरीला कमीत कमी 8 ते 10 दिवस लागतील असं बोलले ते. क्रॉकरी युनिट भेटण्यासाठी 8-10 दिवस लागतील कारण त्यांचं फर्निचर ते इथे बनवत नाहीत, म्हणजे त्यांचे गोडाऊन इथे नाही आहेत. तर ते राजस्थानमध्ये बनवतात आणि मग तिकडून इकडे घेऊन येतात. सो इट्स नेक्स्ट डे मॉर्निंग. आता 6:45 वाजलेले आहेत आणि मल्हार रात्री म्हणत होता की त्याला ब्रोकोलीचा पराठा हवा आहे टिफिनला, पण माझ्याकडे ब्रोकोलीचा पराठा बनवण्यासाठी पनीर नव्हतं कारण ब्रोकोली आणि पनीरचा पराठा मिक्स बनवला तर तो छान लागेल. सो मी झेप्टोवरून पनीर ऑर्डर केलं आणि एक 10 ते 15 मिनिटमध्ये मला ते मिळालं आणि मग त्याचा टिफिन वगैरे बनवून मी त्याला शाळेमध्ये पाठवून दिलं. रात्री मला डायनिंग टेबल आणि सेंटर टेबलची डिलिव्हरी थोडीशी लेट मिळाली होती. सो मी रात्री काही क्लिनिंग वगैरे केलं नव्हतं. तर मग मी आता सकाळी थोडंसं कोलिन वगैरे टाकून डायनिंग टेबल आणि सेंटर टेबल व्यवस्थित क्लीन करून घेतला. जवळजवळ 1-1.5 महिना विचार केल्यानंतर किंवा 1-1.5 महिना आम्ही खूप शोधल्यानंतर शीशमूरचं फर्निचर घ्यायचा विचार केला. कारण मला साधा लाकडाच्या फर्निचरपेक्षा शीशमूरचा लाकडाचं फर्निचर बेटर वाटलं कारण या फर्निचरला त्यांनी लाईफटाईम काहीच होणार नाही अशी गॅरंटी दिली आहे. जसं की लाकडाला साध्या वाळवी वगैरे लागते किंवा थोडंसं पाणी वगैरे पडलं तर ते फुगतं, तर असं कोणताच इश्यू या फर्निचरला येणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे आणि ह्याची त्यांनी गॅरंटी पण दिली आहे. या फर्निचरचा मेंटेनन्स म्हणजे फक्त 4-5 वर्षातून एकदा यांना पॉलिशिंगची गरज असते आणि पहिल्या 10 वर्षात तर ते फ्री ऑफ कॉस्ट पॉलिशिंग करून देणार आहेत. डायनिंग टेबल, क्रॉकरी युनिट आणि सेंटर टेबल मी सेम कलरमध्ये बनवून घेतलं आहे आणि ही जी डिझाईन दिसते तुम्हाला टेबलला आणि चेअरला, तर अशीच डिझाईन मी सेंटर टेबलला पण बनवून घेतली आहे. कारण माझा जो सोफा आहे त्याला पण थोडीफार तशीच डिझाईन आहे. फक्त माझ्या सोफ्याचा कलर थोडासा डार्क ब्राऊन आहे. पण तो सोफा मला आत्ताच चेंज करायचा नाही आहे कारण तो एकदम व्यवस्थित कंडिशनमध्ये आहे. जेव्हा केव्हा तो खराब होईल किंवा मला चेंज करावा लागेल तर त्यावेळेस मी तो सोफा माझ्या या फर्निचरला मॅच करून चेंज करून घेईल. मला वुडन थीम प्रचंड आवडते आणि मला माझं पूर्ण घर वुडन थीममध्येच बनवायचं आहे आणि ही सुरुवात आहे. तर आय एम व्हेरी हॅपी. वीकेंडला आम्ही दापोलीला गेलो होतो बीचवर आणि फक्त 3 दिवस घरी नव्हतो. तर घरामध्ये सगळीकडे प्रचंड धूळ झालेली आहे, सगळीकडे धूळ जमा झालेली आहे. तर मग मी विचार केला की डस्टिंग करायचं किंवा घर क्लीन करायला घ्यायचं आणि मग आता सुरुवात मी किचनपासून करणार आहे. ट्रिपला जायच्या आधीच मला ही किचन चिमणी आणि गॅसच्या बॅक साईडची जी स्टाईल आहे ती क्लीन करून घ्यायची होती, पण ते राहून गेलं. सो आज तिथूनच स्टार्ट करणार आहे मी. तर सगळ्यात आधी चिमणी क्लीन करायची आहे, तर त्याचे जे फिल्टर्स आहेत ते मी आधी काढून घेतले तिन्ही. गरम पाण्यामध्ये मी थोडासा कॉस्टिक सोडा टाकून त्यामध्ये हे चिमणीचे तिन्ही जे फिल्टर्स आहेत ते अर्धा तास भिजवून ठेवणार आहे आणि तोपर्यंत बाकीचं क्लिनिंग करून घेणार आहे. अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे किंवा त्या कॉस्टिक सोड्यामुळे ते जे फिल्टर्स आहेत ते क्लीन करणं थोडंसं इझी जातं आणि नाहीतर तुम्ही जर असे डायरेक्ट क्लीन करायला घेतले तर ते कितीही घासले तरी ते फिल्टर्स क्लीन होत नाहीत. कॉस्टिक सोडा आपल्याला इझिली हार्डवेअर शॉपमध्ये मिळून जाईल
आणि ही जी चिमणी आहे ती फक्त आपल्याला बाहेरच्या साईडने क्लीन करून घ्यायची आहे. आतल्या साईड आपण क्लीन नाही करू शकत, त्यासाठी आपल्याला सर्व्हिसिंग करून घ्यावी लागते. आणि हे जे फिल्टर्स आहेत किंवा ही जी चिमणीचे क्लिनिंग आहे ते मी मंथली एकदा करते. त्यामुळे फिल्टर्स खूप जास्त खराब होत नाहीत. आणि जर 1.5 महिना 2 महिने जर तुम्ही गॅप घेतला ते फिल्टर्स क्लीन करण्यासाठी, तर त्याच्यावरती ते फिल्टर्स एकदम जास्त ऑइली झालेले असतात, चिकट झालेले असतात एकदम, आणि मग ते क्लीन करणं पण थोडंसं अवघड होऊन जातं. सो इट्स बेटर की टाईम टू टाईम क्लीन करत राहायचं. आणि आपल्याला अशा वस्तू जर किचनमध्ये वापरायच्या आहेत किंवा घरात वापरायच्या आहेत चांगल्या वस्तू, तर आपल्याला तेवढंच एफर्ट्स पण घ्यावा लागतो त्यांची काळजी घेण्यासाठी, क्लीन ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या मेंटेनन्ससाठी. वरच्या साईडला जो हा ब्लॅक बॉक्स दिसतोय त्याच्या दोन्ही साईडला, लेफ्ट अँड राईट साईडला पण 2 छोटे फिल्टर्स असतात, तर ते आपण चेक करत राहावं लागतं. जर ते खूप खराब झाले असतील तर आपल्याला आयदर ते चेंज करावे लागतात. मला वाटतं ते चेंजच करावे लागतात, कारण ते घरी तरी क्लीन नाही करता येत आपल्याला. आणि माझ्या चिमणीला आता 2 वर्ष झालेत, तर आत्ता ते खराब दिसत आहेत. सो ते चेंज करावे लागतील आय थिंक. तसं तर मी आठवड्यातून एकदा गॅसच्या मागच्या साईडच्या ज्या किचनच्या स्टाईल्स असतात, जी वॉल असते ती घासते. पण मग आत्ता ॲक्च्युली 2 आठवडे मल्हारला क्रिसमसची सुट्टी होती, त्यानंतर बाहेर फिरणं झालं, यामध्ये एवढा गॅप पडला आणि ते मला क्लीन करणं नाही झालं. सो आज मी किचनचा प्लॅटफॉर्म आणि त्या टाईल्स पण व्यवस्थित घासून क्लीन करून घेतल्या. अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवल्यानंतर हे चिमणीचे जे फिल्टर्स आहेत ते पण मी व्यवस्थित घासून वॉश करून वाळत ठेवले होते. आणि ते आता स्वच्छ एका कपड्याने पुसून घेतले आणि मग चिमणीला ते बसवून टाकले. सो आता बेसिक तरी म्हणजे चिमणी आणि किचन प्लॅटफॉर्म, बॅकसाईडची स्टाईल वगैरे एकदम स्वच्छ झालं आहे. आणि जर क्लीन असेल, स्वच्छ असेल तर स्वयंपाक करायला पण छान वाटतं. क्लिनिंग तर सगळंच करायचं आहे, पण रोज एकच काहीतरी कोणतं तरी काम हाती घ्यायचं क्लिनिंगचं आणि ते डीप क्लीन किंवा एकदम व्यवस्थित करायचं, असं मी ठरवलं आहे. सो आज जे क्लिनिंग केलं तेवढं इनफ आहे, कारण त्याबरोबर घरातली बाकीची पण इतर भरपूर कामं असतात. तर आता दुपारच्या जेवणाचा टाईम झाला होता आणि मला स्वयंपाक करायचा होता, तर त्यासाठी मी रात्री काळे वाटाणे भिजत घातले होते आणि मला आता त्याची भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी मी थोडासा लसूण, अद्रक, कांदा आणि खोबरं थोडं बारीक चिरून व्यवस्थित थोडंसं तेलावरती भाजून घेतलं आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून त्याची छान पेस्ट बनवून घेतली. नंतर कुकरमध्ये थोडंसं तेल गरम करायचं आणि त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं आहे ते छान परतून घ्यायचं. त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि गोडा मसाला घालून ते वाटण छान परतायचं आणि त्यामध्ये जे काळे वाटाणे आपण भिजत घातलेले आहेत ते घालून एक छान वाफ द्यायची आधी. आणि नंतर थोडंसं गरम पाणी, जसं तुम्हाला ग्रेव्ही बनवायची किंवा सुक्कं बनवायचे त्याप्रमाणे पाणी घालून, मीठ घालून एक 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या. स्लो टू मीडियम गॅसवरती 5 ते 6 शिट्ट्यामध्ये आरामात हा वाटाणा एकदम व्यवस्थित शिजतो. खूपच कमी साहित्यामध्ये आणि कमी टाईममध्ये ही काळ्या वाटाण्याची भाजी एकदम टेस्टी तयार होते. आणि याची आपण एकदम सुकी उसळ पण बनवू शकतो, तर ती पण खूप छान लागते टेस्टला. एकदा कोल्हापूरला महालक्ष्मीला गेल्यावरती बाहेरच्या साईडला जे स्टॉल लागतात, तर तिथे मी थालीपीठ बरोबर या काळ्या वाटाण्याची उसळ खाल्ली होती आणि तेव्हापासून माझी ती फेवरेट आहे. आणि तेव्हापासून मी नेहमी घरी बनवते ही उसळ. सकाळी किचन क्लीन करायला घ्यायच्या आधी मी आमची रोजची कपडे आणि ट्रिपची कपडे असे भरपूर कपडे सकाळी धुवून टाकली होती उठल्या उठल्या. आणि
तर ती आता वाळली होती आणि खूप सारे कपडे मला फोल्ड करून ठेवायची होती आणि जर आत्ता नसते ठेवली तर पूर्ण घरामध्ये तो कपड्यांचा राडा झाला असता. म्हणून मग मी आधी जेवण केल्या आधी ती कपडे फोल्ड करायला घेतली आणि नंतर मला मल्हारचा होमवर्क पण चेक करायचा होता. सो मला पटकन माझी आजची कामं आवरून घ्यायची होती. सो आय हॅव टू स्टॉप टुडेज ब्लॉग हिअर. आपण लवकरच अशाच एका छान व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.